मध्ये ज्या आपण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत। मी काही जास्त बोलणार नाही। खऱ्या अर्थानं जे आमचे सर्वांचे मार्गदर्शक पिंटू शेठ वाळुंज असतील आणि तुषारभाऊ वामन असतील, अक्षयभाऊ वांडे असतील, या सर्वांनी आपल्याला बोलण्याचा प्रयत्न केलाय। पण आज मी बोलणार नव्हतो। आमच्या गावचे मार्गदर्शक पिंपरी पेंढार गावचे माजी उपसरपंच मयूरभाऊच्या अतिशय जवळचेच नाही, मी आज उभा राहिलो की मयूरभाऊचा एक जवळचा मित्र या नात्याने आणि या आमच्या परिवारातला स्नेही मयूरभाऊची जी सासरवाडी आमच्या नात्यामध्ये एक राज असल्यामुळे मी उभं राहिलो। कदाचित काही लोकांना माहीत नसेल, मयूरभाऊच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या त्या सर्वांनी पिंटू शेट्टी असतील, संतोष भाऊंनी सर्वांनी सांगितलेले आहे। मी या गोष्टीचा पुनरुच्चार करणार नाही। आमच्या मागे अनेक बंधन आहेत, तरी आमच्या राष्ट्रवादी परिवाराचे आमचे किती नाही म्हणले तर तालुका अध्यक्ष माझ्या मागे उभा आहे, त्याच्यामुळे मला सर्वात मोठा दबाव आहे अतुल भाऊचा। अतुल भाऊ काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, आपण फक्त मयूरभाऊसाठी इथे उभे आहे। असंख्य अडचणी येत असताना अन्याय कसा होतो, मयूरभाऊ मी तुमचा सर्व संघर्ष डोळ्याने पाहिलेला आहे। आमचे प्रकाश दादा इथे उभे आहेत, बैलगाडा घाट कसा बांधायचा कसा करायचा, एक दिवस मी प्रकाश दादाला सहज बोललो, दादा म्हणलं हे कसं केलं तुम्ही? त्यांनी एकच नाव सांगितलं, एक मयूरभाऊ आणि एक दुसऱ्या बाजूला माझ्या बाजूला विकी शेठ, म्हणजे या दोघांच्या कृपेने मळगंगा मातेचा बैलगाडा घाट झाला। याच्यासाठी दातृत्व नेतृत्वाची गरज असते, म्हणून आज मयूरभाऊसाठी आपण सगळेजण उभा आहोत। मी काही असं बोलणार नाही। मयूरभाऊ प्रत्येकाच्या सुख दुःखात आहे, आमचे पिंपरीकर सर्व आहे। मयूरभाऊ तुम्हाला एकच सांगतो, तुमची सासरवाडी म्हणून नाही, सगळे आपले नातेगोतेचं राजकारण हे बाजूला राहू द्या, पण मी तुमचा वैयक्तिक एक मित्र एक दिलदार मित्र म्हणून मी तुमच्या मागे एक भक्कमपणे उभा आहे। आम्ही बाकी पक्ष आमचा गणाभाऊ असेल, आमचा पाचा पप्पू इताबे असेल, आमचे मामा कैलास मामा तर मला गेले 8 दिवस झाले माझ्या मागे लागले। मामा म्हणलं मामा थांबा, सगळ्या काही गोष्टी होतील, पण मामा तुम्हाला मी आता सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, पिंपरी पेंढार जो गण आहे त्या गणातून मयूरभाऊला मतधक्के देण्याची जबाबदारी अमोल वंडेकरची असेल आणि जे कधी पुढे पडणार नाही मी शाश्वती देतो आणि थांबतो आणि मयूरभाऊला पुढील वाटचाल शुभेच्छा देतो। आणि भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो, आमचे नाना आता बोलले फक्त आम्हाला तोंडावर पाडू नका, आमचे रमेश शेठ तिकडून पाहतात, सतीश शेठ पाहतात, सर्व मंडळी पाहतात, पण सर्वजण तुमच्यासाठी ताकदीने आमचे पिंपरी पेंढारपर्यंत ग्रामस्थ जरी तुमची सासरवाडी सगळी असली तरी आम्ही सर्व एक दिलाने सर्वजण तुमच्या मागे उभे राहू, हाच शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।